नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मकं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरानरां शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटिजडाडि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोलिए शिव महापुराण भगवान की जय। हनुमान जी महाराज की जय। हरिनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। गणपति बाप्पा मोरया। गणपति बाप्पा मोरया। गणपति बाप्पा मोरया। 2 मिनिटं सर्वे मिळून एक संकीर्तन करूया। कथेला आरंभ। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। नाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, 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 डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो,
डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे जटाधारी बाबा जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो। विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो। विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। ओ डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे गंगाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। बाबा भोलेनाथ की जय हो। हे गंगाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो। विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो। विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो। विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो। विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे डमरू वाले हे डमरू वाले भोलेनाथ काशीनाथ की जय हो। विश्वनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडिदित पितांबरधारी भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेनं विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय ब्रह्मचितकलाई साहेब मुक्ताईच्या आशीर्वादानं परमपवित्र अशा श्री क्षेत्र कवळाने गावामध्ये भगवान श्री मारुतीरायांच्या आणि गणरायाच्या परमपवित्र दरबारात आज जी भक्तिरूपी गंगा या ठिकाणून वाहायला सुरुवात होते, जिचा उगम होतोय ती म्हणजे दिव्य शिव महापुराणाची
मानवी जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे. आवाज शार्प करायचा. जय बजरंग मित्र मंडळ कवळाने आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्याने पहिल्यांदाच या गावामध्ये दिव्य कथेचं आगमन साऱ्या तरुणांनी मनावर घेऊन अत्यंत स्तुत्यप्रिय गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं. भारतात नाही तर देशाविदेशांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं. लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पा बसवण्याचा हा जो उपक्रम राबविला, विखरलेला समाज एकत्रित यावा, लोकांचे मतभेद दूर व्हावेत, हिंदू समाजामध्ये संघटन व्हावं याकरता गणपती बाप्पा बसवलेत. पण दुर्दैव आहे, आज त्या गणपती बाप्पाच्या नावावर नको नको ते कामं केली जातात. अहो, जी गणपती बसवतात तीच गणपतीच्या स्टेज खाली पत्ते खेळत बसतात. काय वाटत असेल नाही का लोकमान्य टिळकांना की मी कुठल्या उद्देशाने ही रूढी परंपरा राहून दिली. पण संबंध भारताने नाही तर जगभराने आदर्श घ्यावा जय बजरंग मित्र मंडळाचा, की ज्याने गणपती बाप्पाच्या सानिध्यामध्ये लोकांच्या कानावर कर्णपटलावर गणपती बाप्पाचीच नाही तर त्यांच्या पूर्ण वंशावळीची कथा, ज्यांनी तुम्हाला आणि मला गणपती बाप्पा मिळवून दिले अशी देवादिदेव महादेवाची दिव्य कथा लोकांच्या कानावर जावी म्हणून या सुंदर आणि गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं. एकदा त्या जय बजरंग मित्र मंडळातील सर्व तरुण मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. दुसरी गोष्ट, या गावातील ग्रामस्थांनाही पाहिजे तेवढे धन्यवाद दिले, तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तरुणांनी कुठलं तरी कार्य हाती घ्यावं आणि मोठ्या मंडळीने त्यांना सहकार्य करावं, हे फार क्वचित ठिकाणी घडतं. तरुणांनी हाती घेतलेला उपक्रम अत्यंत चांगला आणि त्याला सहकार्य करण्याचं काम संपूर्ण ग्रामस्थ करतायत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी आपणच आपल्याकरता वाजवून घ्या. तिसरी गोष्ट, या गावातील भजनी मंडळ इतकं गोड आहे ना, सुरुवातच यमन रागाने केली. जय जय रामकृष्ण, जेव्हा ग्रंथाची मिरवणूक केली, अत्यंत गोड भजनी मंडळ आहे. भजनी मिळत नाही आता, कीर्तनकार भरपूर झालेत, भजनांची संख्या फार कमी झाली. मी रोज कीर्तनात परमात्म्याला प्रार्थना करतो, देवा तुझ्याकडे जर संख्या कमी झाली असेल तर 10-5 कीर्तनकार घेऊन जाय, पण भजनाला धक्का लावू नको. का बरं? भजनांशिवाय काहीच होत नाही. पण आपलं गाव इतकं आदर्श आहे ना, त्यातल्या त्यात गावातलं भजनी मंडळ खूप आदर्श आहे. त्या भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व. हे आजच्या दिवस आहे, उद्यापासून डायरेक्ट कथा चालू होणार. आणि वातावरण तर इतकं गोड आहे ना, आम्ही रोज कथेमध्ये नेहमी सांगत असतो की जेव्हा जेव्हा भागवताची कथा असेल, रामायणाची कथा असेल, शिवमहापुराणाची कथा असेल तर मारुतीराय त्या कथेमध्ये येऊन बसतात. आज प्रत्यक्षात कवडाण्यात मारुतीराय समोर बसलेत हे मला दिसतंय. किती मोठं भाग्य आहे. रचना इतकी सुंदर केली ना या मंडळीने, प्रत्यक्षात समोर मारुतीरायच बसवलेत. माझ्या जीवनातला हा पहिला प्रसंग आहे अशी कथा करण्याचा. फार गोड वातावरण आहे. पूर्वीच्या काळी साधू लोक यज्ञ करायचे. बसू द्या ना, काय पाऊस आला वय, कोणी राग नाही मानणार नाही. गोष्ट सांगतो, तुमचं मालेगाव तालुक्यात गाव येतं ना, एकदा दादा भूषण करता जोरदार टाळ्या वाजवा. असं नाही ना, जरा जोरात वाजवा. मी कुठल्या पक्षाचं नाही बरं, मला काही घेणं देणं नाही. पण जे शेड तुम्हाला मालेगाव तालुक्यात दिसतील ऑल महाराष्ट्रात कुठेच दिसणार नाही. हे जे शेड आहे ना, असे शेड फक्त मालेगाव तालुक्यात आहे.
फार गोड. आणि पाऊस येऊ द्या ना येतोय तर. अहो पूर्वी जर यज्ञ व्हायचा आणि त्या यज्ञामध्ये जर पाऊस नाही आला तर यज्ञ सफल नाही झाला असं म्हणायचे. कवडानेकर भाग्यवान आहेत, तुमच्या यज्ञाची सुरुवात आणि वरुण राजाचं आगमन सारखंच झालंय. जर पहिल्या दिवशी एवढा आनंद आहे तर अजून इथून पुढे 6 दिवस किती आनंद. ही भूमी अत्यंत पवित्र भूमी आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत. ही भूमीतली माती चंदनासारखी पवित्र आहे. का? थोड्या दिवसापूर्वीच या भूमीला एका सिद्ध संतांचे पाय लागलेत. परमपूजनीय प्रातस्मरणीय अनेक रूपीजी महाराज. कितीतरी लोकांचं जीवन त्यांच्यामुळे सन्मार्गाला लागलं. कितीतरी वाया गेलेले लोक पुन्हा पटरीवर आलेत. जगात साधूची ही सर्वात पहिली व्याख्या आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असे सिद्ध पुरुष आहेत, त्यांचे पाय या भूमीला लागलेत. म्हणून पूज्यपाद श्री अनेक रूपीजी महाराज यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आमच्या गुणवान मंडळीलाही खूप खूप साधुवाद. कॅमेरावाल्यांनाही खूप खूप साधुवाद. फार लांबून आलेत ते. आणि पहिला दिवस आपला आज आहे. 1.25 तास माझ्याकडे आहे. मला 11 वाजता कथा सोडायची. मी टायमाचा फार पक्का माणूस आहे. आजही आणि उद्यापासूनही. या भारत देशात जन्माला येण्याकरता फार मोठं भाग्य लागत असतं. एक एक येऊन कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. मानवाचं शरीर तुम्हाला आणि मिळालं हे आपलं भाग्य आहे. त्यापेक्षा विशेष भाग्य सांगतो, या भारतामध्ये आपल्याला नरदेव मिळाला. मंडपात अजून किमान 50 लोक बसतील एवढी जागा मध्ये रिकामी आहे. जर कोणाला पाऊस लागत असेल तर आपण येऊन बसू शकतात. शांत अंतःकरणाने ऐका. ज्यांना लागतोय त्यांनीच फक्त, नाही तर मग उगाच गडबड होईल. नरदेव मिळाला हे भाग्याचं लक्षण आहे. मृत्यू लोकामध्ये मानवाच्या देहासारखा देह नाही. मृत्यू लोकामध्ये देह अनेक आहेत, पण मानवाचा देह सर्वोत्कृष्ट आहे. परमात्म्याने नरदेह देत असताना फार विचारपूर्वक याची रचना केली. बरं, हा नरदेह भारतात मिळाला. भारत देशासारखा देश नाही या मृत्यू लोकात. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा. भारत देश अत्यंत पवित्र आहे. भारताला माता म्हटलं जातं. इतर कुठल्याही देशाला मातेची उपमा नाही, पण भारताला माता म्हणतात. कधी म्हटलं का पाकिस्तान बंधू, अमेरिका चुलता? नाही नाही, भारत माता. बरं, भारत देशामध्ये अनेक प्रांत आहेत. उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, बिहार असेल, या साऱ्या प्रांतांमध्ये अत्यंत पवित्र प्रांत. नुसतं राष्ट्र नाही तर ज्याला महा म्हणजे मोठं म्हटलं जातं, महाराष्ट्र. या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. त्यापेक्षा अहोभाग्य सांगेन, या खानदेश प्रांतात आपण जन्माला आलो, आपलं सद्भाग्य आहे. आणि या साऱ्या गोष्टींपेक्षा विशेष की आपण साधू संतांनंतर जन्माला आलो. साधू संतांनी जे कष्ट भोगलेत, जो त्रास संतांना झाला, त्या संतांनी तुम्हा आपल्याला जीवन आदर्श कसं बनवावं याकरता ग्रंथ निर्माण करून दिलेत. त्या संतांनंतर आपला जन्म झाला, आपण भाग्यवान आहोत. कारण या मृत्यू लोकामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये संतांनी जी ख्याती केली, संतांच्या जीवनावर आपलं जीवन अवलंबून आहे.
संत साधना करतात, तपश्चर्या करतात, ध्यान करतात, धारणा करतात, त्यांच्या बलावर आपण जीवन जगतो. संतांच्या भजनाच्या योग्य काही जागा आहेत. असं म्हणतात, आग लगी आकाश में बरसत अंगार, एक साधू न होते जग में तो जल जाता संसार. हे साधू लोक तपश्चर्या करतात. एकदाचा प्रसंग हिमालयामध्ये बाबा दिवसभरामध्ये 100 माळा परमात्म्याच्या चिंतनाच्या करत होतो. आता 10 माळा सुद्धा माझ्याकडून होत नाही. त्याने वर राहणाऱ्या अजून दुसऱ्या साधूला विचारलं, तुमचं भजना करता मन लागतंय का हो? त्या साधूने सांगितलं, एकदा साधना करण्याकरता बसलो की 6-6 महिने मला शुद्ध येत नव्हती, तहान लागत नव्हती, भूक लागत नव्हती. आता भजनाला बसावं वाटत नाही. सर्व साधू लोक एकत्रित झालेत आणि विचार करतात, जर आपण साधना केली नाही, भजन केलं नाही, तपश्चर्या केली नाही, तर ही सृष्टी कशी संतुलित राहील? लोकांना जगण्याचा आधार काय मिळेल? मग आपलं जिथे चित्त लागेल, आपलं भजना करता जिथे मन लागेल, अशी जागा आपल्याला शोधायची आहे. आणि सारे संत मांदियाळी ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजींना विचारलं, आम्हाला भजनायोग्य जागा सांगा. ब्रह्माजींनी सांगितलं, मला माहित नाही, आपल्याला क्षीरसागरामध्ये जावं लागेल. विष्णू परमात्म्याकडे आलेत आणि ब्रह्माजींनी विष्णू परमात्म्यांचं पूजन केलं आणि सांगितलं, यांना अनेक शंका आहेत, त्या शंकांचं समाधान जिथे मिळेल अशी जागा यांना सांगा. विष्णू परमात्म्याने हातातल्या सुदर्शन चक्राला सांगितलं की यांच्या भजनायोग्य जागा यांना शोधून द्या. 88,000 ऋषी त्या सुदर्शन चक्राच्या मागे चालत होते. ते चक्र पूर्ण मृत्यूलोकात फिरलं. 4 धाम, सप्तपुर्या, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, साऱ्या ठिकाणी जाऊन आलं ते चक्र. आणि अशा एका अरण्यामध्ये जाऊन ते चक्र खाली पडलं, स्थिर झालं. ते चक्र ज्या ठिकाणी थांबलं त्या जागेचं नाव आहे नैमिषारण्य. निमिष म्हणजे काय? निमिष म्हणजे वेळ. जसं आपण मोजतो ना, वर्ष 6 महिने, 3 महिन्यापेक्षा कमी 1 महिना, 1 महिन्यापेक्षा कमी 15 दिवस, 15 दिवसापेक्षा कमी 10 दिवस, 10 दिवसांपेक्षा कमी 5 दिवस, 5 दिवसापेक्षा कमी 1 दिवस, 1 दिवसापेक्षा कमी प्रहर, प्रहर म्हणजे 3 तास, 3 तासापेक्षा कमी 1 तास, 1 तासापेक्षा कमी 1 तासापेक्षा कमी मिनिट, मिनिटापेक्षा कमी सेकंद, सेकंदापेक्षा कमी सेकंदापेक्षा कमी काय? सेकंदापेक्षा कमी निमिष. निमिष कसा मोजायचा? डोळ्याची पापणी लागते आणि उघडते. डोळ्याची पापणी लावून उघडायला जितका वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. आणि इतका वेळ जरी आपण त्या अरण्यात थांबलो तरी आपण पापमुक्त होतो, म्हणून त्या अरण्याचं नाव आहे नैमिषारण्य.
अरण्याला ब्रह्माजीचं वरदान आहे. त्या अरण्यात कलीचा प्रभाव नाही. हे अरण्य अत्यंत पवित्र आहे. अरण्यामध्ये साऱ्या ऋषींचं आगमन झालंय. पक्ष्यांची किलकिलाट ऐकू येते. वृक्ष, वेली, लता, मोठे मोठे झाड, सुंदर वातावरणाने सजलेलं ते जंगल आहे. आणि ऋषी सारे तिथं थांबलेत. ऋषी थांबल्यानंतर एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघतात. अरे आलो, इथं चक्र पडलं, इथं चक्र तीर्थ निर्माण झालं, पण पुढे काय? आपल्याला ज्या शंका आहेत याचं समाधान कोण करेल? आपल्या प्रश्नांचं उत्तर कोण देईल? सर्वांच्या मनामध्ये ती उत्कंठा दाटली. तोपर्यंत समोरून एक सुंदर असं बालक येताना दिसलं. छोटीशी बटुक मूर्ती आहे. डोक्यावर अशी लांब शेंडी आहे. कौपीन धारण केली आहे. पूर्ण अंगावर कपडे नाहीत, कौपीन परिधान केलेली आहे. आणि कौपीनवंता खलु भाग्यवंता त्या साधूचं आगमन झालं. वय जरी छोटी असली पण तरी सुद्धा 1000 वर्ष जगणारे साधू, संत, जपी, तपी, संन्यासी यांनी साष्टांग प्रणिपात केला. जवळ बोलवलं आणि बसण्याकरता उंच आसन दिलं. शिव की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला, लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला, हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला, लेकर विष का प्याला जा रहे थे यम के गाला। अमृत पान कराने वाले, प्रभु पान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। साऱ्या संतांनी दंडवत केलं आणि सूतजी महाराजांना बसण्याकरता आसन दिलं. बघा, हा जो नमस्कार आहे हा वयाला नाही, हा ज्ञानाला आहे. आपल्यापेक्षा कोणी ज्ञानाने मोठा असला ना त्याचं दंडवत केलं पाहिजे, त्याला प्रणाम केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. वयाचा विचार करू नये. सारे 88,000 ऋषी खाली बसलेत
आणि उंच बसण्याकरता आसन दिलं. आणि शौनकादी ऋषींनी हात जोडले आणि सूतजी महाराजांना विचारलं, महाराज आम्ही सर्व आपणा शरण आहोत. आमचं भजनाकरता मन लागत नाही. भजना वाचून आम्ही जगू शकत नाही. जसं अन्ना वाचून माणसाचं जगणं शक्य आहे तसं साधूचं भजना वाचून जगणं शक्य आहे. भजनाच्या बळावर संतांनी आपलं जीवन चंदनासारखं सुगंधित सोन्यासारखं चमचमीत बनवून घेतलं. तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला भजनाच्या पलीकडे काही दिसलं नाही. तुकोबरायांच्या जीवनामध्ये किती वेळ वाया गेला माहितीये? शिंक आली, जांभोडी आली, विठ्ठल म्हणत होती, हा भजनाचा परिणाम आहे. आम्हाला भजन नको आहे, भोजन आवडतं. भजनाकडे दुर्लक्ष आहे आमचं. साधू म्हणतात आम्ही भजना वाचून जगू शकत नाही. आणि कलियुगाला नाम आधारा. कलियुगात जर तरुण जायचं असेल तर एकमेव साधन आहे नामस्मरण चिंतन. कामात काम काही म्हणा राम राम. माय माऊल्याव भाकरी टाकताना म्हणा सीताराम 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 सीताराम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. नवऱ्याची ताकद नाही देशीदारूच्या भट्टीवर जाईन तर. तुम्ही जर म्हटलं ना ते नदी थडीले नदी थडीले असं असं काहीतरी पण ते गाणं आहे ना ते असं. नवरा डिंगडांग करतच येतो घरी. हे अन्नाचे परिणाम आहेत. निंदायला गेले ना तुम्ही म्हणा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय तनच येणार नाही वर. पण तुम्ही जर म्हटलं ना ही अशी ती तशी, इनी पैकी तिने घुशी घे तुनी समाय, अवघड आहे. मी तुमच्या विरोधात नाही बोलत. एक तर तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी, तुमच्या विरोधात बोलायला पुरत नाही. पण तुम्ही का यांचं जाऊ द्या, यांचं मी नंतर हिशोब पाहून घेईल. पण तुम्हाला सांगतो मी तुमच्या पक्षाचा माणूस आहे. कामात काम काही म्हणा राम राम. प्रत्येक कुठलंही काम असू दे ते काम इमानदारीत भजन करून. बऱ्याच बाया मी धुणं धुताना पाहतो, धुणं धुवायचा मंत्र एक स्पेशल असं घेतला हातात की बाया तो दणका सु. अरे काय सु म्हणती माय, म्हणणं सीताराम. बिना साबणाचं धुणं निघेन तर ते जमत नाही. सु अरे काय सु करते तू. रामकृष्ण हरी म्हण. कलियुगात तरुण जायचं तर भजन. भजनाविन मुख सर्पाचे ते बीड म्हटलंय. साधू म्हणतात जर भजन केलं नाही तर जगणं काय कामाचं. भजनाकरता का मन लागत नाही? सूतजी महाराजांनी सांगितलं तुमचं भजनाकरता मन लागत नाही याला एकमेव कारण कलीचा प्रभाव आहे. या कलियुगात असंच होणार आहे. सत्याला त्रास, असत्याचा विजय. असंच होईल या कलियुगात. जर कलियुगात तुम्हाला तरुण जायचं असेल, भजन करायचं असेल, तुमचा उद्धार बाबा वाटत असेल तर एकमेव पर्याय काय? या कलियुगामध्ये शिवमहापुराण या ग्रंथाचा आश्रय करा. तुम्ही तरुण जाल. आश्रय करा. कशाचा? शिवमहापुराण या ग्रंथाचा. एकदा एक बाई ना ते हे चालवत होती. काय चालवायचं? घट्या नाही काय. त्या घट्यात चालवताना कबीर महाराजांनी पाहिलं आणि कबीर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. फिरती चक्की देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में शाबुत बचा न कोई. कबीर महाराजांना रडू आलं. अरे काय चाललंय? हा एक दगड खाली एक दगड वर, या दोघी दगडांच्या मध्ये एकही दाना वाचायला तयार नाही. सर्व भरडले जात आहेत. पण कबीर महाराजांचा पोरगा फार हुशार होता. नाव त्याचं कमाल.
तो कमाल म्हणतो, बाबा पप्पा रडू नका, ती घट्या ती चक्की फिरते तर फिरू द्या, तुम्ही काय टेन्शन घेताय. कबीर महाराज म्हणतात, अरे त्यात कोणी वाचत नाही. तो कमाल म्हणतो, चलती है तो चलने दो, तुम काई को रोय, जो खील पकड़ कर रहता है उसका बालन बाका होय. घट्यामध्ये ती खुटी असते ना, खुटी, ती खुटी पकडली मग ते दाणे डायरेक्ट तो घट्या उचकला की दिवस बाहेर निघतात. तसं जीवनात या संसार रूपी चक्कीमध्ये जर पिसायचं नसेल तर शिव महापुराण नावाची जी खुटी आहे ना ती पकडा, तुम्हाला चक्की काहीच करू शकत नाही. तुम्ही भाग्यवान आहात की दिव्य शिव महापुराणाची देवादिदेव महादेवाची कथा तुमच्या गावामध्ये प्रवास करतीये. आज पहिला दिवस आहे, पण कवळाने करानो मी तुम्हाला चॉकलेट देत नाही, तुमची स्तुती करत नाही. मारुतीरांच्या साक्षीने सांगतो, काही काही गावांमध्ये 7व्या दिवशी सुद्धा एवढे लोक नसतात कथेला जे आज पहिल्या दिवशी आहेत. या तरुणांनी जे नियोजन केलंय ना, आम्हाला तर पप्पूदादा आणि दीपकदादा म्हटलं, महाराज आम्ही गावोगावी गाड्या सुद्धा लावून दिल्यात की या आम्ही गाड्यांचं भाडं देऊ, पण स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या, कथा ऐकून घ्या. किती गोड नियोजन आहे, किती सुंदर नियोजन आहे. 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं, ही शिव महापुराणाची दिव्य कथा आम्हाला श्रवण करायची आहे. ही कथा नेमकी कुणी कुणाला सांगितली? हिंदू धर्म ग्रंथामध्ये, हिंदू धर्माच्या ग्रंथ प्रणालीमध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण एवढी सारी ग्रंथ संपदा आहे. या साऱ्या ग्रंथांमध्ये फक्त असा एकमेव ग्रंथ आहे जो ग्रंथ कोणी लिहिला नाही. ही भगवान शंकराची कथा स्वतः भगवान शंकराने आपल्या शिवगणांना म्हणजे नंदीश्वराला सांगितली आहे. एकमेव कथा आहे, स्वतः महादेवाने सांगितली नंदीश्वराला स्वतःच्या जीवनातली कथा. हे गुह्य ज्ञान आहे. प्राचीन काळामध्ये शिवजींनी सांगितलेली ही कथा नंतर सनत कुमारांपर्यंत मिळाली आणि सनत कुमारांनी या कथेचा खूप प्रचार केला. तुमच्या माझ्या समोर कधी आली तर ही कथा व्यासजी महाराजांनी लिहिली. ज्यांनी साऱ्या ग्रंथांची निर्मिती केली ना ते व्यासजी महाराज. मूळ शिव महापुराणामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. किती? 1,00,000 श्लोकांचं शिव महापुराण आहे. पण व्यासजी महाराजांनी 24,000 श्लोक शिव महापुराणात लिहिलेत आणि तो मूळ ग्रंथ आज तुमच्या माझ्यासाठी आहे. ही शिव महापुराणाची कथा शिवलोकाची प्राप्ती करून देते, महादेवाला भेटवून देते, मानवी जीवनाचं कल्याण करते आणि आपल्याला पापमुक्त करते. प्रत्येक जण जीवनामध्ये पाप करतो, पाप करत नाही असा माणूस नाही. या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर शिव महापुराणाची कथा शुद्ध अंतःकरणानं ऐकली पाहिजे. ही कथा ऐकल्यानंतर कोणाचा उद्धार झालाय का? शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं. प्रत्येक जण फलाची अपेक्षा करतो. कोणाला जर रोजानं सांगायला गेलात का मावशी आमच्याकडे निंदायला याल का भाऊ, रोज काय देशील, तसं इथून पुढे कथा ऐकायची. पण या कथेने कोणाचा उद्धार झालाय का? तर या शिव महापुराणाच्या महात्म्याच्या कथेमध्ये सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात की एक देवराज नावाचा ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचं नाव आहे देवराज. हा अत्यंत नास्तिक आहे. ब्राह्मणाचा कुठलाही गुण याच्या अंगी नाही. जे ब्राह्मणाने जे कर्म करू नये ते कर्म हा करतो, लोकांना फसवतो, मदिरापान करतो, लोकांना फसवणं हा त्याचा धंदा आहे. वर्णानुसार जगत नाही. ब्राह्मण वर्णातली लोक श्रेष्ठ आहेत पण तरी दुसऱ्याला फसवणे हा याचा धंदा आहे.
जीवनामध्ये परमात्मा आहे की नाही या गोष्टीची सुद्धा त्याला शंका आहे. ही लोक फक्त हिंदू धर्मातच जन्माला येतात बरं का, जी देवाला मानत नाहीत अशी. मुसलमान किती शिकला तरी त्याला कधी नमाज पडायची लाज वाटत नाही. ख्रिश्चन लोक मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले त्यांना कधी येशू समोर गुडघे टेकायची लाज वाटत नाही. दुर्दैव फक्त हिंदू धर्मात आहे. आम्ही लोक शिकलो की म्हणतो या जगात देव नाही. मी म्हणतो सुशिक्षित झालो आपण की देवाचं अस्तित्व मान्य करत नाही. किती मोठं दुर्दैव आहे. अजून तर मला गावातल्या बऱ्याच लोकांचा परिचय व्हायचा बाकी आहे. आता आरती करता जे आलेत ना ते खूप चांगल्या पोस्टवर कामाला आहेत, पण तरी सुद्धा आज सुट्टी काढून आरती करता हजर आहेत. असे कितीक लोक आहेत, पण काही काही देवाचं अस्तित्व सुद्धा मान्य करत नाही. हे फक्त हिंदू धर्मात होतं, इतर धर्मात होत नाही. हा ब्राह्मण वर्णात जन्माला आला की ज्यानं दुसऱ्याला देवाचं अस्तित्व मान्य करून दिलं पाहिजे, तो स्वतः देव मान्य करत नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्ही देवाला आठवा की नका आठवू, परमात्मा तुमची आठवण करतो. तुम्ही देवाला विसरा, परमात्मा तुम्हाला विसरत नाही. ज्या दिवशी तुम्ही देवाला विसरणार त्या दिवशी तुमचं काही बिघडत नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला विसरेल त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैव फक्त एवढंच आहे, ती गर्दी पाहायला तुम्ही राहणार नाहीत. परमात्मा तुम्हाला मान्य करतो. अरे झोपणं तुमच्या हातात आहे, पण झोपेतून उठवणं त्याच्या हातात आहे. तुम्ही त्याला नका मान्य करू, तो तुम्हाला मान्य करतो. पण बरेच लोक आम्हाला भेटतात, आम्ही जर म्हटलं ना या जगात देव आहे, विज्ञानाच्या जीवावर उड्या मारणारी लोक हे म्हणतात दाखवा. आता देव कुठून दिसणार आहे बरं? देव का असा दाखवता येतो का? तो म्हणतो नाही, देव जर तुम्ही दाखवला नाही तर मग देव नाहीच. मग आता आम्ही पण अनेक गावं फिरलेले लोक आहेत, आम्हाला सर्वांचा अनुभव असतो. त्याला म्हटलं का रे जे दिसत नाही ते नाही का? तो म्हणे नाही, जे दिसत नाही ते नाहीच. म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणे देव दिसत नाही म्हणून देव नाही. म्हटलं मग मी तुला देव दाखवतो. म्हणे चालेल. कसा दिसेल? म्हटलं घरी जा आणि इलेक्ट्रिकच्या बोर्डात दोन्ही बोटं घालून पहा. तो म्हटलं करंट लागेल ना. वेड्या, करंट दाखव ना. जसं करंट आहे. ए मावशी, ए ए ए ए मावशी, मावशी चालली. देव चेक करायला गेली काय? बसली बिचारी. इतक्या वेळ येईल ती परत, ती जागा सांभाळून गेली. तिच्या जागेवर बसायचं नाही. देव आहे. आता अनेक गोष्टी मला सांगता येतील. जसा प्रश्न विचारणाऱ्यांना तसे उत्तर द्यावे लागतात. मी नेहमी सांगत असतो, एकदा एका शाळेत साहेब आले अचानक आणि साहेबाने विचारलं, पोराव माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का? पोरं म्हटलं विचारा ना साहेब. आमची तुकडी जिल्ह्यात पहिली आली. साहेबाने पोरांना प्रश्न विचारला, का रे देतो का माझ्या प्रश्नाचं उत्तर? देतो ना साहेब. सांग. 1 रुपयाला 6 आंबे, माझं वय किती? पोरगं म्हटलं साहेबांच्या का गोळ्या संपल्या? वयाचा आणि याच्या आंब्याचा काय संबंध? साहेबा पुढे बोलता येत नाही. पोरगं फेल, खाली बसलं. दुसऱ्या पोराला विचारलं, तू सांग. तू सांग. हसू नका, हसू नका, हसू नका. साहेबांनी दुसऱ्या पोराला विचारलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? विचारा ना साहेब. सांग. 1 रुपयाला 6 आंबे, माझं वय किती? पोरगं म्हटलं यार बेरीज कर की गुणाकार कर, बसत नाही बजेट. भागाकार कर की वजाबाकी कर, बसत नाही. काय करावं? सारे पोरं फेल होत चालले. पहिला पोरगा फेल, दुसरा पोरगा फेल, तिसरा पोरगा फेल. एक बिचारा मागच्या बेंचवर झोपलेला होता. त्याच्या भाऊबंदकीनं उठवलं. अरे म्हणजे उठ. म्हणजे काय झालं? अरे म्हणले साहेब आलेत. बरं बरं बरं. काय विचारतात? म्हणे प्रश्न विचारतात. येऊ दे साहेबाला. साहेब त्याच्यापर्यंत आले. म्हणे का रे माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? देतो ना साहेब. नाव काय तुझं? म्हणे विक्की. प्रश्नाचं उत्तर देतो? देतो ना साहेब. नक्की? हो साहेब. सांग. 1 रुपयाला 6 आंबे, माझं वय किती? तो म्हणे 42. आणि बरोबर साहेबाचं वय 42. साहेब भयान. साहेब म्हटले अरे इतकं फिरलो, एवढा हुशार पोरगाच दिसला नाही. सर तुमची कंप्लेंट करावी लागते. हुशार पोरं मागं बसवता आणि ढ पोरं पुढे बसवता. कळतं का तुम्हाला? डोक्याचा भाग आहे का काही?
इकडे रे बेटा विकी. विकी जवळ बोलवला, डोक्यावरून हात फिरवला आणि विकील म्हणे का रे बेटा गणित कसं सोडवलं, नेमकी मेथड काय वापरली? तो म्हणे सोपं होतं साहेब. म्हणे कस काय? आमच्या गल्लीत एक हाफमॅड आहे, त्याची वय 21 आहे. तुम्ही मला फुलमॅड दिसता, तुमची वय 42 आहे. प्रश्न विचारणाऱ्यावर अवलंबून आहे प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. या जगात देव आहेच, तुम्ही मान्य करा नका करा, तो आहे म्हणजे आहे. ज्ञानोबा सांगतात देव पाहायचं ना मंथोनी नवनीता तैस घे अनंता. जसं तूप निघतं दुधातून, पण त्याला काही प्रक्रिया आहे. ते दूध घेऊन आलं की लगेच नाही, त्याला तापवावं लागतं, गार होऊ द्यावं लागतं, त्यात विरजण टाकावं लागतं, त्याला मुरू द्यावं लागतं, त्याला घुसळावं लागतं, त्यातून लोणी निघतं, लोणी तापवावं लागतं, मग कुठं तुपाची प्राप्ती आहे. तसं देव पाहण्याकरता सुद्धा काही क्रिया आहेत. देवाचं अस्तित्व मान्य करावंच लागेल. हा नास्तिक आहे देवराज, देव मानायला तयार नाही, अख्खं आयुष्य गेलं त्याचं. काही लोक नाही मानत देव. एकदा एका व्याख्यानमालेमध्ये मला बोलवलं. मी स्टेजवर बसताना सुद्धा जो व्याख्यान द्यायला आला होता ना, त्यानं 1.5 तासात लोकांना इतकं पटवून दिलं या जगात देव नाहीच. मला सुद्धा वाटायला लागला हा माणूस खरं बोलतो, या जगात देव नाहीच. म्हटलं काय प्रगल्भ बुद्धी आहे माणसाची, काय हुशार आहे, काय बुद्धिमान आहे. मंडपात हजारो लोक बसलेले, त्यानं पटवून दिलं या जगात देव नाही असं. व्याख्यान संपलं, माझ्या जवळ बसला. म्हटलं वा, तुम्हाला मान्य करावं लागेल, काय तुमच्याकडे कला आहे. मला सुद्धा आता वाटायला लागलं या जगात देव नाही, तुम्हाला कसं काय जमतंय सर्व. तो म्हणे काही नाही महाराज, देवाची कृपा. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यांना डबल धन्यवाद. अरे राजा, अख्खं आयुष्य गेलं त्याचं. आणि एके दिवशी फिरत 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 व्यापार करण्याकरता गेला. प्रतिष्ठानपूर नावाच्या गावामध्ये, गावाच्या बाहेर एक शिवालय आहे, भगवान शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिरावर तो येऊन बसला. अचानक त्याची तब्येत बिघडली. साधू लोकांची जमात आलेली होती, म्हणजे साधू लोकांची झुंड आलेली होती. त्या साधू लोकांच्या झुंडमध्ये भंडाऱ्यामध्ये जेवला आणि त्या ओट्यावर झोपला. रात्री शिवमहापुराणाची कथा चालू होती, साधू लोक कथा ऐकत होते. आणि नकळत का होईना त्याच्या कर्णपटलावर त्या शिवमहापुराणातले शब्द आदळले. ते शब्द त्याच्या कानामध्ये गेले. मला सांगा, पेढा असतो ना पेढा, तो पेढा जर पूर्वेकडे तोंड करून खाल्ला तर गोड लागतो, आणि पश्चिमेकडून तोंड करून खाल्ला तर गोडच लागतो ना. उत्तरेकडे तोंड करून खाल्ला तर गोडच लागतो ना. पश्चिमेकडे बसून खाल्ला तरी गोड लागतो, उभं राहून खाल्ला तरी गोडच लागतो. जसं पेढा कसाही खा गोड लागतो, तसं शिवमहापुराण कसंही ऐका, आत्मोद्धार तुमचं आपल्या जीवनाचं कल्याण करून देतं. विस्तवाला चटका लक्षपूर्वक हात लागला तरी चटका लागतो, नकळत हात लागला तरी चटका लागतो. कथा ऐकत रहा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. आयुष्यभर पाप केलंय, पुण्याचं लवलेश नाही, पण मरताना तो आजारी होता, अंतःकाळ जवळाला होता, अंतमती सा गती. मरताना कर्णपटलावर त्या शिवमहापुराणाचे शब्द आले. ती कथा ऐकत 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 त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाची तब्येत अति प्रमाणात बिघडायला लागली. जर्जर अवस्था झालेली त्याची. आणि ती कथा ऐकता ऐकता त्याचा ताप डोक्याला चढला. आणि ती कथा ऐकत असताना त्यानं आपला देह ठेवला. त्याला भेटण्याकरता, त्याला घेण्याकरता देवलोक आलेत आणि शिवगणही आले. यमदूताने सांगितलं गिराईक आमचं आहे, शिवगणाने सांगितलं गिराईक आमचं आहे. का? आयुष्यभर पाप केलं. शिवगण म्हटले मरताना शिवमहापुराण ऐकलं. शेवटी यमदूत निघून गेले. शिवगणाने डोली बनवली, म्हणजे पालखी बनवली.
त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला त्या पालखीत बसवलं, त्याला गंगेवर स्नानाकरता नेलं, त्याची आंघोळ करविली, त्याला रुद्राक्षाच्या माळा घातल्यात, त्याला त्रिपुंडधारी भस्म लावलं आणि सुंदर अशा प्रकारे त्याला मोठ्या आदरानं, मोठ्या हर्ष उल्हासानं कैलासावर नेलं आणि त्याला महादेवाची प्राप्ती झाली, त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. नकळत शिवमहापुराणाची कथा ऐकली. नकळत ऐकणाऱ्याला जर इतका फायदा आहे, कवडानेकरांनो, जर तुम्ही अनुष्ठानात्मक पद्धतीने ऐकली तर तुम्हाला किती फायदा होईल. शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं, महाराज अहो अजून काही तुम्हाला सांगता येईल का की या शिवमहापुराण नावाच्या ग्रंथातून कोणाचा उद्धार झाला, कोणाच्या जीवनाचं कल्याण झालं, असं काही सांगता येईल? सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, समुद्राच्या काठावर एक वाष्कल नावाचं गाव आहे. गावाचं नाव आहे वाष्कल, समुद्राच्या काठावर आहे. पूर्ण गाव ब्राह्मणांचं आहे. वैदिक कर्म करणारे, त्रिकाल संध्या करणारे ब्राह्मण राहतात. पण हळूहळू कलीचा प्रभाव, सारे नास्तिक झालेत. कोणी त्रिकाल संध्या करत नाही, कोणी देवाचं चिंतन करत नाही, नामस्मरण करत नाही. कलीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. ते गाव सोडून जाऊ लागलेत. पण त्या गावामध्ये एक ब्राह्मण आहे, नाव आहे त्याचं बिंदुक. त्याच्या पत्नीचं नाव आहे चुंचुला. हा बिंदुक सात्विक आहे, चुंचुलाही सात्विक आहे. अशी जोडी परमात्मा फार कमी बनवतो. जशाला तसं भेटत नाही. आपल्या खानदेशात मन आहे, जसाला तसं भेटत नाही. पुढलं तुम्ही म्हणी लिहा. मी काय म्हणी सांगायला येले का? परमात्म्याची सिस्टमच वेगळी आहे. तो असं बरोबर बनवतो. काळ्या माणसाला गोरी बायको, गोऱ्या माणसाला काळी बायको, उंच माणसाला बटकी बायको, बटक्या माणसाला उंच बायको, बडबड करणाऱ्याला शांत स्वभावाची बायको, शांत माणसाला बडबड करणारी बायको. देव जशाल तसं देत नाही महाराज. त्याची सिस्टीम आहे, अशी संतुलित ठेवतो तो. दोघी सारखे तसं एखादं उदाहरण सापडतं. बिंदुक आणि चुंचुला आनंदानं संसार करतायत. देव धर्म, भजन पूजन, जीवनामध्ये खूप चांगली साधना त्यांची चालू आहे. पण त्या गावाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांनी सुद्धा साधना करणी सोडून दिली. कुकर्म करायला लागले, नको ते पदार्थ खायला लागले, परमात्म्याचं अस्तित्व मानत नाहीत. वातावरणाचा प्रभाव आहे. वातावरण इतकं भयानक राहतं ना. 100 माळकऱ्यांमध्ये एक दारू पिणारा सोडून द्या, तो 5-25 तरी फोडून आणतो. आणि 10 माळकऱ्यांमध्ये एखादा दारोड्या द्या, यांची जिंदगी संपून जाते, पण तो सुधरू शकत नाही. वातावरणाचा प्रभाव आहे तो. त्या साऱ्या नास्तिकांच्या वातावरणामध्ये बिंदुक आणि चिंचुला सुद्धा नास्तिक झालेत. देवाचं अस्तित्व मान्य करत नाहीत. देव नाहीच या जगात असं म्हणतात. कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागतात. कुकर्म करता 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 बिंदुक मेला. बिंदुक मेला आणि चुंचुला मात्र एकटी राहिली. चुंचुला अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करते. 4 धाम, सप्तपुरे, अष्टविनायक जिथे सापडलं तिथं तीर्थयात्रा करते. पण करता करता तिच्याकडनं व्यभिचार झाला. व्यभिचार हा फक्त शरीरानं होत नसतो. व्यभिचार हा मनाने पण होतो. व्यभिचार हा दृष्टीने पण होतो.
व्यभिचार नुसता शरीराने होत नाही. महाभारतातली एक कथा तुम्हाला माहिती आहे, ऐकली असेल तुम्ही. अनेक मोठे मोठे कीर्तन होतात. एकदा पांडव बसलेले असताना अचानक धर्मराजा करून एका झाडाचं कच्चं फळ तोडलं गेलं. फळ परिपक्व झालेलं नव्हतं त्या झाडावरचं, आणि परिपक्व न झालेलं फळ जर तोडलं तर पाप लागतं. ते फळ तुटून खाली पडलं आणि भगवान कन्हैयाने म्हणजे कृष्णाने सांगितलं, धर्मराजा हे पाप आहे, कच्चं फळ पाडलं तुम्ही. धर्मराजा म्हणतात, कन्हैयाजी काय चिंता करू नका, मी जर या जगात खोटं बोललोच नसेल जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत, तर हे फळ वर झाडाला चिपकून जाईल. काय ताकद आहे. ते फळ जमिनीपासून 2 फूट वर उचललं, ऑटोमॅटिक जमिनीपासून 2 फूट वर गेलं, पण 2च फूट. अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुन म्हणतो, मी सोडून जर कोणी या मृत्यू लोकात दुसरा धनुर्धारी कोणी नसेल तर हे फळ चिपकून जाईल. पुन्हा 2 फूट वर गेलं ते फळ. याचं 2 त्याचं 2, 4 फूट झालं. नकुल, सहदेव प्रत्येकाने आपलं पुण्य लावता 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 फळ फक्त 2च फूट राहिलं. आता 2 फूट जर चिपकलं असतं तर फळ झाडाला चिपकून गेलं असतं, आणि एकच जण खाली उरलं. कोण? त्यांची पत्नी पांचाली. पांचालीनं पाहिलं कन्हैयाकडे आणि सांगितलं, माझ्या जीवनामध्ये 5 पती सोडून जर कोणाबद्दल पाप आलं नसेल तर हे फल चिपकून जाईल. फल दन्न दिशी खाली आलं. पांचाली रडायला लागली, कन्हैया मी नाही रे पाप केलं, माझ्यावर डाऊट, मी तुझी बहीण आहे, पांडवांची पत्नी आहे, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे. कन्हैयानं सांगितलं, पांचाली सर्वांचा सातबारा असतो माझ्याकडे. मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता, मिले ना किसी को कवड़ी, मिले ना दमड़ी ज्यादा. आई, तू गॅलरी मध्ये केस विंचरत होती, समोरून घोड्यावर किंवा रथावर कर्ण चालला होता, कर्णाकडे पाहिलं आणि मनात आलं नाही पांडव 5 नाही 6 पाहिजे होते. फक्त मनात विचार केला आणि डोळ्याने पाहिलं, फल खाली आलं. आपला हिशोब गरजाईसन चेक करल्या. जास्त विचार करा ना, बाणगडमा पडू नका बाबा. पाप फक्त ध्यान होत नाही, डोळ्याने होतं, हाताने होतं. पाप अनेक प्रकारचे. व्यभिचार, तिच्याकडनं व्यभिचार झाला. एके दिवशी शिव महापुराणाची कथा ऐकत होती चंचला. पण एक गोष्ट सांगेल अजून, फक्त हिंदू धर्मातच या सर्व फॅसिलिटीज आहेत. तुमच्याकडून जर पाप झालं तर पाप धुवून देण्याचे साधन फक्त या मृत्यू लोकात आहेत. आजचा दिवसही फार पवित्र आहे. कथा इतक्या पवित्र दिनी आपली सुरुवात होते. कोणता दिवस आहे आज? ऋषी पंचमी. आजचा दिवस इतका पवित्र आहे. एखाद्या स्त्रीनं वर्षभर पाप केले, 364 दिवस, आणि आजचा दिवस जर व्यवस्थित रित्या व्रत केलं तर वर्षभराचे पाप धुतले जातात. आजच्या दिवसाला एवढं महत्व आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी, हिला ऋषी पंचमी असं म्हणतात. साधूच्या नावानं केलं जाणारं व्रत आहे हे केलं. आज केलेलं व्रत साधूला समर्पित करायचं आणि आपलं वर्षभराचं पुण्य धुतलं जातं म्हणतात. स्त्री रजस्वला असताना तिच्या हाताचं अन्न वर्ज्य सांगितलंय, तिची सावली वर्ज्य सांगितलीये. आणि रजस्वला धर्मामध्ये आपल्याकडून जे काही पाप केलं जातं ते पाप आजच्या दिवशी व्रत केल्यानंतर धुतलं जातं. आता कथा अनेक आहेत. ऋषी पंचमीच्या लाटपाट नावाचं नगर होतं. मग त्या नगरात एक जोडपं राहत होतं. तो जोडपं अत्यंत धार्मिक होतं, साधू वृत्तीचं होतं. कथा अनेक सांगता येतील.
2 वर्षापासून आमच्या बंधुराजांचंच कीर्तन इथं व्हायचं, समाधानजी महाराज भोजेकरांचं. त्यांनी तुम्हाला सांगितल्याच असतील कथा. हे कथा फार प्रचलित आहे. एक ब्राह्मण अत्यंत सात्विक आहे, त्रिकाल संध्या करणार आहे, पण त्याची पत्नी रजस्वला धर्मामध्ये त्याला अन्न करून खाऊ घालत होती, म्हणून दोघी मेले. मला फार विस्तारपूर्वक सांगता येईल, शॉर्टकट बोलायचं आहे. दोघी मेले. त्या माणसाला जन्म मिळाला बैलाचा आणि त्या बाईला पुढचा जन्म मिळाला कुत्र्याचा. ही कथा ऐकली ना तुम्ही? हा, या कथा फार प्रसिद्ध आहेत. आता बरं, ते दोघे आपल्या मुलाच्याच घरी आलेत. बघता बघता पितृपक्ष आला. पितृपक्षामध्ये श्राद्धाचा दिवस आला. त्यांना आपल्या आईबाबाचं श्राद्ध करायचं म्हणून सुंदर असं खीरपुरीचं जेवण बनवलं, सुंदर अशी बासुंदी आटवली. आता जेवायला लोक येणार आहेत, लोकांना जेव घालायचंय, पण तोपर्यंत एका सापाने त्या खिरीमध्ये गरड ओतली, बासुंदीत गरड ओतली आणि ते त्या मांजरीनं पाहिलं. ती मांजर म्हणते, जरी गरड ओतलेली खीर जर माझ्या घरी पोरांच्या घरी आलेल्या माणसांनी खाल्ली तर ते मरून जातील. पण पोराच्या समोर त्या मांजरीने त्या खिरीत तोंड घातलं आणि त्या पोरानं जडतं खोलीत तिच्या कमरेत हाणलं. ती मांजर चालली गेली. संध्याकाळच्या वेळेला बैल पण घरी आला गोठ्यात आणि मांजर तिथं गेली. मांजर रडू लागली. मांजरीनं विचार केला, काय करावं, आज माझ्याच पोरानं मला मारलं. तिचं रडणं बैलानं ऐकलं. बैल म्हणतो, अगं तुझं काय, माझी परिस्थिती तशीच आहे. शेतामध्ये पोरगा आपला घेऊन गेला, मला मुस्क दाबलं, माझं मुस्क लावून नांगर हाकला. दिवसभर मी शेतात काम करत होतो, मला वैरण सुद्धा टाकलं नाही. आणि त्या मांजरीची त्या बैलाची चर्चा मुलानं ऐकली. अर्ध्या रात्री तो उठला, त्यानं बैलाला वैरण घातलं, मांजरीला दूध पिऊ घातलं आणि दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये गेला. भगवान सूर्यनारायणाची किंवा त्याच्या आद्य कोणी देव असतील त्याची साधना केली आणि त्याने त्या ऋषी पंचमीचं व्रत केलं. ऋषी पंचमीचं व्रत फक्त बायांनीच करावं असं काही नसतं. ही कथा असं सांगते की त्याने ऋषी पंचमीचं व्रत केलं आणि त्याच्या आईला आणि बापाला मुक्ती मिळाली. अशा अनेक कथा आहेत ऋषी पंचमीच्या. आजच्या दिवशी ज्या जागेवर नांगर चालला ना, त्या जागेवर उगलेला कुठलाही पदार्थ खायचा नसतो. आगरड्याच्या झाडाचा आश्रय घ्यायचा असतो. एखाद्या पवित्र नदीवर जाऊन स्नान करायचं असतं. सकाळी लवकर उठायचं, भाड्याने गाडी करायची, 10-5 बाया मिळून 5-50 किलोमीटर अंतरावर आंघोळीला जायचं. दिवसभर देवाचं नाम चिंतन करायचं आणि तिथून घरी आल्या की नवऱ्याला शिव्या द्यायचं. काय कामाचं व्रत आहे मग ते? बघा, आणि त्यांना कसं आवडलं, अशा गुदगुदू हसतात. अरे बाबा, त्यांना मी नाही, मग मी त्यांच्या लेकरासारखा मी नाही, मग कोणी बोलायचं त्यांना? माय बघा, मी तर फार सोपं सांगतो, कोणताच उपास करू नका, कोणत्याच बाबाच्या बुवाच्या पाया पडू नका, नवऱ्याला सुखानं बोला, याच्यासारखा परमार्थच नाही. हे टाळ्या घात, टाळ्या काय वाजवता? मला 7 दिवस राहू द्यायचं की नाही तुम्हाला इथं? तुम्ही माझं बिड्या रावऱ्याला लावसान बरोबर पहिल्याच दिवशी, असं दिसतंय मला. नाही, मी हे पहा माय, मी सत्य सांगणारा माणूस आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही आणि तोंडावर गुलुगुलू बोलणं तर अजिबात आवडत नाही. आपल्याला जे खरं आहे ते सांगायचं. पती परमेश्वराची सेवा ही स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी आहे. सर्वोत्कृष्ट सीडी. त्याची सेवा करा. कोणत्याच बाबा बुवाकडे जायची गरज नाही. रोज सकाळी उठान त्याच्या पाया पडा. बाया म्हणतील, बाबा आम्ही तर गण पडाल तर तो ठिकाणवर राहत नाही ना. तो कुठेही फिरू दे, तू पाया पड. त्याला एक दिवशी लाज वाटीन. हा, बाया म्हणतील, यांनी पहिलाच दिन काय लाई दिन. आज ऋषी पंचमी आहे ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. माहिती तुम्ही काही करू शकता, काही करू शकता. तुम्ही एखादी बाई काय करून करून कंप्लेंट करू शकते, बाबा ते दारू पिता, पिऊ दे ना, कशाला टेन्शन घेती? तू तुझ्यात बदल कर. माय, तो दारू पिऊन आला ना, त्याला शिव्या देऊ नको. गोड बोलून घरात आण, मधून कडी लाव. हा, हसू नका, मी पूजा करायला सांगतो. बेदम धुवून घे
काहीच फरक पडत नाही, पाप लागत नाही. लोक म्हणतील बाबा तर नवराला मारान सांगणार, तुला इज्जत होई तर सुधरी जाय, डोसलो नको. बरोबर आहे की नाही? पती आणि पत्नी दोघांनी मिळून करायचं असतं. ते व्रत असो, साधना असो, तपश्चर्या असो. या चुंचुलेने व्यभिचार केला पण तिला पश्चाताप झाला. तिनं कथा ऐकली आणि मनस्ताप करून घेते. काय करावं? जीवनामध्ये एवढं मोठं पाप झालं, या पापातून कसं मुक्त होता येईल, कसं मला बाहेर निघता येईल? महात्म्याने सांगितलं, बाई जरी तुझ्याकडून पाप झालं असेल ना, तू शुद्ध अंतःकरणाने शिवमहापुराणाची दिव्य कथा अनुष्ठानात्मक पद्धतीने ऐक, तुला मोक्ष मिळेल, तुला कैलासाची प्राप्ती होईल. साधूचे शब्द तिच्या कर्णपटलावर आलेत आणि साधूचा शब्द तिनं अंगीकारला. चुंचुलेने महाराजांचे पाय धरले की महाराज, माझ्या जीवनाचा उद्धार तुमच्याकडून मला करून घ्यायचा आहे. तुम्हीच मला शाहू महापुराणाची कथा ऐकवा. तुमच्या मुखारविंदातून मला कथा ऐकायची आहे. महाराजांनी तिला कथेचे नियम सांगितले. महाराज उंच आसनावर बसले, तिला खाली बसवलं. तिनं अनुष्ठानात्मक पद्धतीनं शिव महापुराणाची कथा ऐकली. भगवान शंकर तिला प्रसन्न झालेत. तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. कैलास पर्वतावर तिचं आगमन झालं आणि तिने समोर उंच आसनावर बसलेलं पाहिलं. कैलास पर्वतावर उंच आसनावर भगवान शंकर बसलेले आहेत. त्यांना 5 मुख आहेत, 15 नेत्र आहेत. प्रत्येक मस्तकावर सुंदर असा मुकुट आहे. बाजूला गणेशजी बसलेत, भृंगी बसलेत, नंदी आहेत, वीरभद्र आहेत. अनेक रुद्रगणांचं त्या ठिकाणी वेटोळ महादेवांना घालून बसलेलं आहे. मा पार्वती बाजूला बसलेल्या आहेत. आणि महादेवांकडे पाहिलं, गदगद अंतःकरण झालं चुंचुलेचं. वाह, काय माझ्या जीवनामध्ये मी पाप केलं, पुण्याचा कुठे तिळमात्रही माझ्याकडे संचय नव्हता. पण एकदा शिव महापुराणाची दिव्य कथा ऐकली, माझ्या जीवनाचा उद्धार झाला. महादेव तिच्यावर प्रसन्न झाले. आता तिची खरी परीक्षा आहे. ती सोनं मागणार का, चांदी मागणार का, हिरे मागणार का, मोती मागणार का? महादेव तिच्याकडे पाहतायत. आणि चुंचुलेकडे पाहिल्यानंतर महादेव चुंचुलेला म्हणतात, चुंचुला मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय मागायचंय मागून घे. तुला पुन्हा मृत्यू लोकात जाऊन आयुष्य आरामाचं जीवन पाहिजे, तुला सुंदर महल पाहिजे, बायांना सोनं आवडतो, तुला सोनं पाहिजे का, तुला चांदी पाहिजे का, तुले हिरे पाहिजेत का, तुला मोती पाहिजेत का? चुंचुलेने हात जोडले आणि चुंचुला महादेवांना सांगते, चुंचुला महादेवाला सांगते, ना मागू मैं हिरे मोती. मला हिरे नको, मला मोती नको, मला चांदी नको, मला सोनं नको. मला बस तुमच्या चरणाचा आश्रय द्या. मला तुमच्या सानिध्यात राहायचं आहे. मला तुमच्या सानिध्याची आवश्यकता आहे. महादेवानं सांगितलं, चुंचुला तू या कैलास पर्वतावर इथून पुढे वास करशील. तुला काय सेवा करायची महादेवाची तू कर, कैलास पर्वताची काय सेवा करायची तू कर. चुंचुला कैलास पर्वतावर राहू लागली, महादेवाची सेवा करू लागली, मा पार्वतीची सेवा करू लागली. तिचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलंय. त्या पुण्याचा संचय झाला आणि तिला कैलास पर्वताची प्राप्ती झाली. कैलास पर्वताचा वास तिला मिळाला आणि त्याचं ती सोनं करून घेणार आहे. म्हणून खूप सेवा करते महादेवाची, खूप सेवा करते मा पार्वतीची. सेवेने साऱ्या गोष्टी प्राप्त होतात. सेवा माणसाला पाहिजे ते प्राप्त करून देऊ शकते. मा पार्वतीची सेवा करत असताना सेवेने मा पार्वती तिला प्रसन्न झाल्या आणि मा पार्वतीने चुंचुलेला विचारलं, चुंचुला बोल तुला काय पाहिजे. मी तुझ्या सेवेवरून तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे पाहिजे असेल, तुझी जी इच्छा असेल ते मागून घे. मी तुला नाही म्हणणार नाही.
तू जीवनामध्ये फार कष्ट सहन केलेत. तुझ्या नवऱ्याने तुला जीवनामध्ये काय सुख दिलं नाही. तो गेल्यानंतर तू अनेक तीर्थयात्रा करत फिरलीस, तुझ्या जीवनामध्ये सुखच तुला मिळालं नाही. तू जेव्हापासून या कैलास पर्वतावर आली ना, तेव्हापासून कुठेतरी तुझ्या चेहऱ्यावर मला प्रसन्नता दिसतीये. काय तुझ्या मनामध्ये शंका आहे? काय तुला मागायचं तर मागून घे. देवाकडे ज्या दिवशी मागायची वेळ येते ना सज्जना हो, नश्वर देवाकडे काही मागू नका. तुम्ही जे देवाकडे मागणार ते सोबत कोणाला नेता आलं नाही आतापर्यंत. या जगात खूप श्रीमंत झालेत. एखादा श्रीमंत तुम्ही पाहिला का हो, सोबत त्याने काहीतरी धनाचं गठोडं नेलं? अरिया, माझ्या दृष्टिकोनातून या जगात श्रीमंत दोनच मी ऐकलेले. पहिला श्रीमंत लंकेचा राजा रावण, दुसरा श्रीमंत द्वारकेचा राजा कृष्ण. का बरं? दोघांचं गाव नाही तर पुरं नगर सोन्याचं होतं. रावणाची लंका आणि कृष्णाची द्वारिका दोन्ही सोन्याच्या होत्या. परिणाम काय झाला सज्जनो? एकाची जळाली आणि दुसऱ्याची बुडाली. आपण काय श्रीमंती सोबत नेणार आहे सांगा? समाज फार स्वार्थी आहे. किती चांगला बंगला बांधा, असा इमानदार पोरगा जन्माला नाही. माझ्या बापानं 2 कोटीचा बंगला बांधला, 5 लाखाचं बाथरूम बांधलं, 2 लाखाची त्याला स्टाईल लावली म्हणून माझ्या बापाची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये होऊ द्या, असं म्हणणारा पोरगा अजून जन्माला आला नाही. उलट समाज मजा घेतो, मजा. चिल्लर कालवतात अशी त्या मुरमुऱ्यांमध्ये, मुरमुरेच असतात ना, चिल्लर कालवतात. चिल्लर ज्याच्या हातात ती चिल्लरची ते कटोरी राहते ना पोयांची, मागून मारतात त्या प्रेताला. ले गन बांध खुरपे तू लोकस ना, ले गन लोकस ना लग्ने मोडे तू, ले गन गाव मा किडा पाडे तू. ते चिल्लर मारून मारून बोलतात हो. काय येत नाही सोबत. ध्यानात ठेवा, काय येत नाही मग गर्व करायचा. सोबत कोणाला काय नेता आलं नाही दादा. श्रीमंतीवर गर्व कर. हा, मी तर रोज सांगतो, रोज तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं तरी चालेल, दिवसातून एकदा स्मशान भूमीकडे जाऊन येत जा. का बरं? आपला खरा ठिकाणा तोच आहे. हा, एका शायराची कल्पना आहे, तुम्हाला कळतं का बघा. तो म्हणतो, निकले थे हम सफर करने दिल में कुछ अरमान थे. शायर म्हणतो, निकले थे हम सफर करने दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली दूसरी तरफ स्मशान थे, चलते चलते पांव में चुभी हड्डी, हड्डी के भी कुछ बयान थे, चलने वाले संभल के चल, हम भी कभी इंसान थे. काय गर्व करता जीवनाचा. सर्वांना एक दिवस तिथं जायचं. जे सोबत नेता येणार नाही त्याचा आश्रय करायचा नाही, त्याबद्दल आसक्ती बाळगायची नाही. सर्व इथं टाकून जायचंय तुम्हाला. मग पार्वतीची सेवा करते, सेवा करत राहा. एक दिवस तुम्हाला त्याचा परिणाम चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवती तिच्यावर प्रसन्न आणि चुंचुलेला विचारते, चुंचुला बोल तुला काय पाहिजे. आता आपण झाकी आणि कथा एकत्रित सांगणार आहोत. आपण मा पार्वतीला आणि चुंचुलेला आधी स्टेजवर बोलवूयात. झाकी पण तुम्हाला बघायला मिळेल आणि कथा पण एकत्रित सांगतो.
एक 2 मिनिटं संकीर्तन करूया. संकीर्तनाच्या माध्यमातून मा पार्वतीला आणि चुंचुलेला आपण इथं बोलवूयात. 2 मिनिटं संकीर्तन. भोलेनाथ से निराला कोई और नहीं, 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 भोलेनाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं। हळूहळू माँ पार्वतीची सेवा करते चुंचुला. कैलास पर्वतावर सर्वांचं मन जिंकलंय तिने. सेवेने सर्व गोष्टी साध्य होतात. कोणालाही सेवा आवडते, मग ती मायबापाची असो, भाऊबंदकीची असो की गावाची असो. सेवा करणारा मनुष्य प्रत्येकाला प्रिय आहे. चुंचुला माँ भगवतीची सेवा करते, माँ पार्वतीची सेवा. माँ पार्वतीने विचारलं, चुंचुला मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला आज जर माझ्याकडनं काही मागायचं असेल तर मागून घे. मी तुला देण्याकरता तयार आहे. तू बोल तुला काय पाहिजे. चुंचुलेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. चुंचुला सांगते, भगवती माँ मी तर फार आनंदात आहे. या कैलास पर्वतावर मला दुःखाचा क्षणभरही कुठला आभास नाही. पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट काट्यासारखी चुभते, काट्यासारखी टोचली जाते. माँ पार्वतीने विचारलं, चुंचुला तुला कोणी काही बोललं का? नाही माते. कैलास पर्वतावर तुला कसली कमी आहे? नाही माते. मग काय झालं? तुला कसलं दुःख आहे? रडू नको, मला सांग. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करता तयार आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. चुंचुला सांगते, माते मी ज्याच्या बरोबर संसार करायचं ठरवलं, ज्याच्या सोबत मी अग्नीचे 7 फेरे घेतलेत, त्या पतीचं चुकलं मला मान्य आहे. पण माझे पती माझ्या अगोदर गेले. प्रत्येक स्त्रीचं म्हणणं राहतं मी सौभाग्य गेली पाहिजे, मी माझ्या पतीच्या खांद्यावर गेली पाहिजे. पण माय मावल्यानो, एक प्रार्थना आहे तुम्हाला माझी. ही मागणी चुकीची आहे तुमची. मागू नका देवाला असं की मी माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर गेली पाहिजे. तुम्ही तुमचं स्वार्थ बघता, मला असं वाटतं.
अगं माय, म्हातारा जर मेला ना तर म्हातारी सुनबाईशी भांडून बिंडून स्वतः स्वयंपाक करून कशी तरी जगून घेते. पण तुम्ही जर मेल्या ना माय, म्हातारा जर मागं राहिलं ना त्याची कुत्र्यागत गत होते ग. कोणी नाही लक्ष देत त्याच्याकडे. म्हाताऱ्याचं जगणं अशक्य राहतं. हजारात 10 सुनबाई सापडतात ज्या बापासारखी सेवा करतात सासऱ्याची, बाकी सर्व हालच करतात. म्हणून असं जरी शास्त्र संमत असलं तरी असं मागत नका जो आता काळ बदलला. उलट सांगा माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी कष्ट केले तर चांगल्या हातपायनं माझ्या समोर जाऊ दे. मग पार्वतीला चुंचुला सांगते, माते माझा पती माझ्या समोर गेला पण जीवनात त्यानं प्रचंड पाप केलंय. मला माहितीये त्याला स्वर्ग मिळालाच नाही, तो अधोगतीला गेलाय. तो कुठे असेल मला तेवढं सांगा. मा पार्वतीने डोळे लावले आणि सांगितलं, अगं चुंचुले तुला सांगते पण वाईट वाटून घेऊ नको बघ. तुझा पती तर नरक यातना भोगतोय. तो पिशाच योनीला प्राप्त झालाय. तो भूत झालाय, भूत तुमच्या भाषेत. त्याचे प्रचंड हाल चालू आहेत. ऐकलं आणि चुंचुला अजून रडायला लागली. माते मला काही नको. तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी एकच इच्छा आहे. काय? माझ्या पतीला फक्त एकदा मोक्षाची प्राप्ती करून द्या. मा पार्वती म्हणतात, मीला वचन दिलंय तुझ्या पतीला जर पिशाच योनीतून मुक्त करायचं असेल तर एकमेव पर्याय काय? तुझ्या पतीने शिव महापुराणाची कथा ऐकली पाहिजे. लोक म्हणतील का हो पिशाच योनीत कथा ऐकता येते का? ऐकता येते. भागवत कथा पिशाच योनीतच ऐकली. कोणी? गौकर्णाच्या भाऊने. नाव काय त्याचं? बांबूची काठी असते ना, काठी. त्या काठीमध्ये आत्मा बसला त्याचा. पहिल्या दिवशी पहिली गाठ, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ, 7व्या दिवशी 7 गाठ, 8व्या दिवशी त्याला मोक्ष मिळाला. धुंदुककारीने पिशाच योनीमध्ये कथा ऐकली. शिव महापुराणाच्या महात्म्याची कथा सुद्धा. शिव महापुराण पिशाच्याने जरी ऐकलं तरी त्याला मुक्ती मिळते. चुंचुला तुझ्या पतीच्या आत्म्याने कथा ऐकली पाहिजे. चुंचुला सांगते, माते ती कथा कोण सांगेल? मा पार्वती सांगते, मी त्याची व्यवस्था करते. मा पार्वतीने डोळे लावले आणि आपल्या एका पुत्राचं आव्हान केलं. नाव त्याचं तुंबरू. तुंबरू हा महादेवाचा गण आहे. हा शिव महापुराणाचा प्रचार करणारा. तुंबरूला जसा निरोप केला, तुंबरू नाचतच आला, भजन करत करत. हो उनका डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. हो उनका डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. अगम निगम के भेद खोले. भगतों का रखवाला कोई और नहीं. नाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. कोई और नहीं, कोई और नहीं. और नहीं कोई और नहीं. कोई और नहीं, कोई और नहीं.
येत आहे. हा हरी बोल. तुंबरुजींनी मा पार्वतीला वंदन केलं आणि सांगितलं, माते मला का बरं बोलवलं? सांगितलं, तुंबरू मी तुझ्या करता आसन ठेवलंय, बसून जा आसनावर. बैठो धीरे से. क्या बात. मांडी मारून माग सरका. हा हा वा वा क्या बात. जोड महादेव. तुंबरुजींना बसण्याकरता आसन दिलंय. मा पार्वती सांगते, तुंबरुजी तुम्हाला काही कारण नाही इथं बोलवलं. माते तुमची आज्ञा, तुम्ही सांगावं आणि मी करावं. काही नाही. ही चुंचुल आहे, हिच्या पतीचं नाव आहे बिंदुक. तो पिशाच योनीला प्राप्त झाला. त्याच्या कर्णपटलावर शिवमहापुराणाची दिव्य कथा गेली पाहिजे. शिवमहापुराणाची कथा त्यांना ऐकली पाहिजे आणि त्यालाही शिवलोकाची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला शिवमहापुराणाची कथा सांगण्याकरता बोलवलंय. जशी आपली आज्ञा माते. कुठाय तुंबरू? मा पार्वतीने डोळे लावले आणि तुंबरूच्या आत्म्याचं आवाहन केलं. तुंबरू पिशाच म्हणजे भूत आहे. आणि देवादिदेव महादेवाच्या पत्नीने बोलवलं. म्हणून नाईलाजाने का होईना तो निघालाय आणि अत्यंत विचित्र आवाज करत विचित्र आवाज करत तुंबरू कौन है जिसने मुझे जगाया है? छोड़ो मुझे, नहीं आऊंगा. त्याचं पाप, त्या तुंबरूचं पाप, तुंबरूकडे त्या पाप मात्र बिंदुकला येऊ देत नाहीये. पण तुंबरुजींच्या मुखारविंदातून जे शिवमहापुराणाचे शब्द बाहेर येत आहेत, ते शिवमहापुराणाचे शब्द मात्र बिंदुकला ओढत आणताय. अत्यंत विचित्र. नहीं आऊंगा. छोड़ो मुझे. ए सुनो, अरे कलर दिया है कि ऐसा ही है? ऐका ए बराव ए बस गेले. असा बिंदुकच भेटला नाही मला माझ्या आयुष्यात. एक नंबर. जास्त झटका मार नको, पडी जायते. महाराज मग पार्वतीला दंडवत केला बिंदुकनं. पिशाच जरी होता ना तरी त्या शिवमहापुराणाची ऊर्जा त्याला मिळाली आणि बिंदुक येऊन बसला. बिंदुकला पाहिलं, चंचलेला फार बरं वाटलं. तुंबरुजींनी पूर्ण शिवमहापुराणाची दिव्य कथा बिंदुकला ऐकवली आणि बिंदुक त्या पिशाच योनीतून मुक्त झाला. बिंदुकचं सारं पाप धुतलं गेलं आणि त्याला कैलासाची प्राप्ती झाली. पापातून मुक्त झाला. इतकी दिव्य शिवमहापुराणाची कथा आहे.
ही मानवी जीवनाचं जिवंत स्तंभ नाही, मेलेल्या आत्म्याचं सुद्धा पापमुक्त करण्याचं काम ही कथा करते. आणि हीच कथा आपल्या गावामध्ये आपण आणली आहे. माझी प्रार्थना असेल, ज्या ज्या घरात कोणी अपघाती मेलय, ज्या ज्या घरात कोणी अपघाती मेलय, एका कागदावर त्या मेलेल्या माणसाचं नाव लिहायचं. तो कागद पंचरंगी धाग्याने एका नारळाला गुंडाळायचा आणि ते नारळ त्या माणसाच्या नावाने मंडपात आणून ठेवायचं. त्या माणसाला सुद्धा मुक्ती मिळवून देण्याची सामर्थ्यता या कथेत आहे. त्या नारळाचा चार्ज नाही, त्याला फी नाही, त्याची वर्गणी नाही. ते नारळ 7व्या दिवशी उचलून वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं. लोक ही कथा ऐकण्याकरता नैमिषारण्यापर्यंत जातात. ही आयती कथा आपल्या गावात आली आहे. तरुणांचा आदर्श घेतला पाहिजे. कवडानेकरांनो, तुमच्या गावात आलोय म्हणून तुमची वाहवा करत नाही. तुमच्या गावच्या तरुणांसारखे तरुण भारताच्या प्रत्येक गावाला लाभोत. या देशात रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. गावोगावी आम्ही तरुण पाहतो, बाप रे बाप, विचित्र परिस्थिती आहे. हो, अवघड आहे. पण आपलं गाव आदर्श आहे. आणि पहिल्या दिवसाच्या मानाने तुम्हा सर्वांची संख्या पाहिली, मला खूप बरं वाटलं. बिंदुकला मुक्ती मिळाली, कैलासाची प्राप्ती झाली. आपल्याला सुद्धा ही दिव्य शिवमहापुराणाची कथा पापमुक्त करते, सदाचरणी बनवते आणि माणसाचं आचरण शुद्ध करते. या कथा ऐकण्याचे काही नियम आहेत. तेवढे नियम मी सांगतो, पटापटा पटापटा ऐका. जेवढे तुम्हाला फॉलो करता आले, जेवढे तुम्हाला पाळता आले, तेवढे पाळा. ही कथा शुभ मुहूर्तावर झाली पाहिजे. जी कथा ज्या दिवशी चालू होते त्या दिवशी मुहूर्त चांगला असला पाहिजे. कवडानेकर भाग्यवान आहेत. आज पवित्र असा भाद्रपद शुद्ध पंचमी, म्हणजे काय, ऋषी पंचमी जिला म्हणतो, तो दिवस आहे. पहिला नियम सांगितलाय, शुभ मुहूर्तावर व्हावी. दुसरे नियम, ही कथा एकदा 11 दिवसाची करावी, 9 दिवसाची करावी किंवा 7 दिवसाची करावी. आपली कथा 7 दिवसाची आहे. तिसरा नियम सांगितलाय, ही कथा देवालयात किंवा पवित्र जागी करावी. देवालय म्हणण्यापेक्षा साक्षात मारुती रायांच्या छत्रछायेखाली आपली कथा आहे, म्हणून हाही नियम अत्यंत महत्वाचा आहे. कथा करत असताना शैव आणि वैष्णव हा भेद करू नये. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. कवडाण्यात सर्वे पांडुरंगाला भजणारी लोक आहेत, म्हणून महादेवाची भक्ती करायची नाही असं नाही. आपला महादेव पांडुरंगाची भक्ती करतो. पांडुरंग डोक्यावर कोणाला धरतो? महादेवाला. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. पण काही काही अपुऱ्या डोक्याचे लोक काय करावं महाराज, इतका भेद करतात ना. मी नेहमी सांगत असतो, नेहमी सांगतो मी, काय झालं, एका शैव माणसाची पोरगी वैष्णवाच्या घरात दिली. म्हणजे काय, भगवान शंकराची भक्ती करणाऱ्याची पोरगी पांडुरंगाच्या वारकऱ्याच्या घरात दिली. लग्न बिग्न लागलं, पोरगी नांदायला आली. दुसऱ्या दिवशी पोरगी सकाळी लवकर उठली आणि अंगण सारवायला लागली. हाय फक्त ऐकिल्या, ते राहील नाही. पूर्वी अंगण सारवायचे, मी माझ्या आईला पाहिलंय, अंगण सारवायची. मग ती सूनबाई अंगण सारायला लागली. तिची सासू आली, म्हणे ऐ कथाला येऊन तताना आता काही चालत नाही. तेच न न्यारं आपलं न्यारं, कारण महादेवाचा गंध आडवान, वैष्णवाचा उभा. महादेवाची पिंड आडवी, आमचा पांडुरंग उभा. म्हणजे असं सर्व. ती म्हणे आमनाकडे चालत नाही, तताना तताच टाकी आहे. आमनाकडला नियम न्यारा आहेत. आमनाकडे आड काहीच चालत नाही, आडा गण चालत नाही, आडा देव चालत नाही. आमनाकडे बट उभं आहे. सुनबाई म्हणे बरं आत्या. म्हणे मग असं सारू नको का? म्हणे चालाव नाही, असं सार. सुनबाई म्हणे चालली आत्या. बिचारीने असं सारी लिहिलं, पण हुशार होती सुनबाई, कवडा नानी होती.
असं सारी लिहिलं तिने. आणि 10 मिनिटं मग तीन सासू दात घसडायला लागलं. ती म्हणे आत्या म्हणे मग घसड. हरिहरा भेद नाही नका करू वाद. वैष्णव आणि वारकरी एकच, भेद करायचा नाही. हे नियम सांगतो बरं मी. चला पुढे. गणेशाचं पूजन करावं असं सांगितलंय. आपल्या मंडपातच गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाचं पूजन करायला सांगितलं. संकल्प मनामध्ये धरावा आणि धरून कथा ऐकावी. म्हणजे कथा ऐकत असताना तुमच्या मनातली इच्छा मनामध्ये प्रकट करावी की महादेवा माझं अमकं अमकं काम होऊ दे, मी याच्याकरता कथा ऐकतो. तुमचा नियम किंवा तुम्ही केलेला संकल्प पूर्णत्वात जाईल. कथा काळामध्ये म्हणजे कथा ऐकत असताना या 7 दिवसामध्ये खोटं बोलू नये. फक्त ऐकल्या, चिडचिड करू नये, अति निद्रा घेऊ नये. म्हणजे चिडचिड करायचं नाही. तेच तांब्या मारी फेकात तरी उलट बोला नाही. अति निद्रा म्हणजे जास्त झोप घ्यायची नाही. बरं, कथा काळामध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करावा, जेवढा होईल तेवढा. कथा ऐकत असताना आपलं आसन स्वतःच स्वतः आणावं. कथेतला फार महत्वाचा नियम आहे. काय? आपलं आसन घरून घेऊन यायचं ना, आपल्या आसनावर बसायचं. अन्यथा कथेची फलप्राप्ती होत नाही. आसन आपला पुरता आणानं. बठाले पाहिजे ते, जपाले नाही. छोटस आसन आपलं आणताना घेऊन यायचं घरून. ही कथा ऐकत असताना उपवास करावा. उपवास म्हणजे काय? काहीच खाऊ नये. काहीच म्हणजे काहीच खायचं नाही. तसं जमत नसेल फलाहार करा. फलाहार म्हणजे काय? साबुदाणा फलाहार मग येत नाही. बगरन साबुदाणा चकल्यान. फलाहार म्हणजे फक्त फळं खायचे. तेही तुम्हाला जमत नाही ना, मग फराळ करा. मग साबुदाणा बगर तेही जमत नाही महाराज, कामधंदा करणं पडस. मग एक टाइम जेवण करा आणि एक टाइम फराळ करा. ते बी जमत नाही ना, 4-4दा खा पण कथा लिया. पण ते दिलेलं मी सांगतो तुम्हाला, उपवास करावा. करत असताना 7 दिवसामध्ये करपलेलं अन्न म्हणजे खिचडीची खरड खायची नाही. करपलेलं अन्न खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, मसूरची डाळ खाऊ नये, गाजर खाऊ नये, हिंग खाऊ नये. हे पदार्थ खायचे नाही. इथून पुढे 7 दिवस शक्यतोवर खाली जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करावा. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. अखंडित कथा ऐकावी. 6 दिवस कथा ऐकली आणि 7व्या दिवशी फोन आला, याही मरी घ्या, समजलो आपलं पाप अडवून आपले. म्हणजे 7 दिवस कंटिन्यू कथा ऐकावी. कथेचा क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही. बर, कथा ऐकत असताना वक्त्याबद्दल आदर बाळगावा. मी कसा आहे माझ्याबद्दल जास्त संशोधन करायचं नाही. मी कोण आहे काय ऐकण्यापेक्षा मी काय सांगतो हे ऐकण्याचा प्रयत्न करायचा. तिसरी आणि शेवटची गोष्ट आहे, ग्रंथाचं दर्शन घेत असताना, कारण हा ग्रंथ नाही साक्षात महादेव आहे. 3 गोष्टी जीवनामध्ये, संत, ग्रंथ आणि भगवंत यांचं दर्शन खाली हातानं घेऊ नये. आपली जी ऐपत असेल आपल्या खिशातला रुपया तरी दान द्यावा आणि मग दर्शन घ्यावं. ते दर्शन फल देतं. 3 ठिकाणी. कुठे कुठे? संताचं, ग्रंथाचं आणि भगवंताचं. 3 जणांचं दर्शन खाली हातानं घेऊ नये. बाकी आपण सर्व जाणकार श्रोते आहात. तुंबरूने कथा सांगितली. ती कथा बिंदुक आणि चुंचुला दोघांनी ऐकली. दोघांना कैलासाची प्राप्ती झाली. ती कथा कोणती? ती कथा उद्यापासून सांगितली जाईल. अत्यंत चांगल्यात चांगली कथा मी सांगण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करणार आहे. फक्त वेळेचे आपण बांधील आहोत. मला 11च्या पुढे बोलायला आवडत नाही, पण तरी सुद्धा शार्प बरोबर 8:15 वाजता ज्यांच्याकडे महाराज लोकांच्या भोजनाचा कार्यक्रम असेल त्यांनी पटापट आवरायचं. तुमच्यामुळे उशीर व्हायला नको. बरोबर शार्प 8:15 वाजता महाराज मंडळी स्टेजवर येतील. 8:30 पावणे 9 वाजता मी स्टेजवर आलो
की बरोबर 11 सव्वा 11 वाजेपर्यंत आपली कथा चालेल. आपण सर्वांनी मोठ्या हर्ष उल्हासाने आनंदाने प्रेमाने ही कथा श्रवण करायची आहे. ही कथा आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे. बघा, रावणाच्या जीवनात 3 संकल्प होते. वेळ रावणाकरता थांबली नाही, तुमच्या माझ्याकरता थांबणार नाही. आपल्या जीवनामध्ये संधी मिळालेली आहे, तिचं आपण सोनं करून घ्याल अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आजची कथा इथं विराम घेईल. आरतीचे जे काही यजमान आहेत, जे नियोजन आहे, आमचे महाराज मंडळी कार्यकर्त्यांना सांगतीलच, त्या पद्धतीने त्यांनी आयोजन करायचं आहे. फक्त एक नियम करायचा आहे. जय बजरंग मित्र मंडळाला आमची प्रार्थना आहे की 7ही दिवस आपल्या मंडपात बसलेला श्रोता हा बिना प्रसादाचा गेला नाही पाहिजे. या छान आहे, एकदा टाळी वाजवा त्याच्याकरता. हा, हे पात्र मिळण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. हा, हे कोण्या असं कोणाच्याही नशिबात नाही. ते जो भाग्यवान आहे ना, अहो ऐका, काही काही गावांमध्ये, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. नमः पार्वती पते हर हर महादेव. काही काही गावांमध्ये पात्र मिळण्याकरता भांडणी होतात. हे पात्र मिळणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. म्हणून सर्वांना प्रार्थना आहे की आपण सर्वांनी सर्वच कार्यक्रमांमध्ये फार मोठ्या उत्साहाने आनंदाने हिराराईनं भाग घ्याल अशी मी प्रार्थना करतो. आजची कथा इथं विराम घेईल. आरतीचे यजमान पुढे येतील. सर्व आरती करता जागेवर उभे राहतील. चला पटकन, आरतीचे यजमान या पटकन पुढे. ऐका, आरती झाल्यानंतर सर्वांना पेढ्याचा प्रसाद आहे. हा प्रसाद